भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार प्रकरणावर मोठे वक्तव्य केले आहे. या संपूर्ण प्रकरणात दर्जाचे आणि दिशाहीन राजकारण सुरू आहे अशी टीका त्यांनी केली. दमानिया म्हणाल्या, पारदर्शकपणे चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे, पण काही नेते या संवेदनशील मुद्द्यावर राजकीय लाभ मिळवण्यासाठी वक्तव्यांची मालिका करत आहेत. लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी राजकारणापेक्षा तथ्यांवर आधारित तपास आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. या प्रकरणात वेगळं वळण देण्याचा प्रयत्न होतोय, हे थांबवून सत्य समोर आणणे हीच जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. पार्थ पवारांचं मुंढवा प्रकरण हे अतिशय गंभीर आहे आणि त्याची चौकशी आता पुढच्या आठवड्यापर्यंत सुरू होणार आहे आणि मी खर्गे कमिटी पुढे सुद्धा मंगळवारपर्यंत डिपोज करणार आहे. याच्यातल्या ज्या सगळ्या फॅक्ट्स आहेत ते मी त्या कमिटी पुढे मांडणार आहे. मला काल असं कळलं की अजित पवार दिल्लीला जाऊन त्यांनी अमित शहांकडे त्यांची विनवणी वगैरे करण्याचे प्रयत्न केले असतील, पण यावेळेस मात्र जर हे प्रकरण दाबलं गेलं, जसं त्यांचं मागचं जरंदेश्वर असो, शिखर बँकेचा घोटाळा असो किंवा सिंचन घोटाळा असो, हे जर आता पुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला ना, तर मला ईडीच्या विरोधातच आपल्याला आता पिटिशन, ईडी आणि अमित शहा यांच्या विरोधातच पिटिशन दाखल करावं लागेल. कारण हे जे सगळं चाललंय ना, हे अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण चाललंय. शिक्षा ही सगळ्यांना समान झाली पाहिजे, याच्यातनं कोणाचाही बचाव करता कामा नये.